तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आपण 2 ते 3 दिवसापूर्वी या शेतामध्ये आलो होतो आणि या शेतामध्ये आपण व्हिडिओ काढला होता। तर ही आपली 9305 सोयाबीन आहे। तुम्हाला 2-3 दिवसा पहिले ही सोयाबीन दाखवली होती। तर त्या टाइमला शेतामध्ये पाऊस नव्हता आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की आता पाऊस येत आहे। तर आपण व्हिडिओ बंद केला होता आणि पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं। तर आता जवळपास 3 दिवस पाऊस चालू होता आणि 3 दिवसाच्या नंतर आपण शेतामध्ये आलेलो आहे। तर सोयाबीन पाहू शकता तुम्ही, 3 दिवस मस्तपैकी झड लागली होती, नॉर्मल पाणी चालू होता आणि आता 3 दिवसानंतर सोयाबीन खूपच मस्त जमलेली आहे। तर मी तुम्हाला पूर्णपणे सोयाबीन सुद्धा दाखवणार आहे। तर थोडंसं आपण पुढे जाऊ। आता जवळपास तुम्ही इथे पाहू शकता की सोयाबीन किती मस्त वाढलेली आहे। टोंगळ्याच्या म्हणजे जवळपास टोंगळ्या इतकी सोयाबीन वाढलेली आहे। तर मी आता मागचा कॅमेरा लावतो आणि तुम्हाला पूर्णपणे दाखवून देतो। म्हणजे कसं समोरच्या कॅमेराने पूर्ण सविस्तर नाही दाखवत आहे, तर मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला पूर्णपणे सोयाबीन दाखवून देतो। तर इथे पाहू शकता तुम्ही, खूपच खास सोयाबीन ही आपली झालेली आहे। तर तसं तर मित्रांनो, ही सोयाबीन खूप खास जमलेली आहे, पण तुम्हाला सांगायचं म्हणजे या शेतामध्ये ही सोयाबीन खूप खास जमली। कारण हे शेत पाहू शकता तुम्ही, पूर्णपणे माळाचं शेत आहे आणि या शेतामध्ये मुरमुटे रान आहे हे। तरी पण या शेतामध्ये इतकी खास सोयाबीन जमलेली आहे। तर ही आपली 9305 सोयाबीन आहे। तर अजूनपर्यंत आपण याला फवारणी वगैरे काही केलेली नाही। खूपच खास सोयाबीन ही जमलेली आहे। तर मागच्या वर्षी सुद्धा आपण ही सोयाबीन पेरलेली होती। तर मागच्या वर्षी आपल्याला या सोयाबीनमध्ये 11 ते 12चा उतार आलेला होता। तर आपण यंदा सुद्धा ही सोयाबीन पेरलेली आहे आणि विशेष म्हणजे बाकी सोयाबीनपेक्षा ही सोयाबीन आपल्याला लवकर कापणीसाठी सोंगणीसाठी येते। अजून सोयाबीनला फुलं वगैरे काहीही धरलेले नाही। शेतामध्ये हात चालताना पाय सुद्धा फुटत आहे। चलो बाहेर जाते। पाहू शकता तुम्ही, आतमध्ये अजूनपर्यंत पाणी साचलेलं आहे सोयाबीनमध्येच। खूपच मस्त पाऊस पडलेला आहे, जवळपास 3 दिवस पाणी आलेलं आहे।
आता तर सोयाबीनमध्ये हिंडायला सुद्धा भेव वाटते, कारण पूर्णपणे वल्लसुद्धा आहे, शेतामध्ये पाणीसुद्धा साचलेलं आहे पूर्ण, आणि सोयाबीनसुद्धा खूपच वाढलेली आहे. चालताना पायसुद्धा फसत आहेत. गांजर गवत. तर मित्रांनो, तुम्हाला सोयाबीन कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा. तसेच या सोयाबीनला आपण शेवटी उतार किती येणार हे सुद्धा पाहणार आहे. हे पाहू शकता, मी तुम्हाला शेवटी परत एकदा रान दाखवून देतो. पूर्णपणे मुरमुटाचं रान आहे. आणि या रानामध्ये अशी सोयाबीन